नमस्कार, मी नीता पगार। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपले काही सबस्क्रायबर आहे, मी सर्वांचे कमेंट्स वाचत असते। त्यापैकी खूप सारे कमेंट्स अशा होत्या की टीचर तुम्ही ग्रामर घ्याल का, ग्रामर शिकवाल का। तर आपली जी लहान मुलं असतात ती फर्स्ट सेकंड क्लासला जातात, तिथून अगदी जे बेसिक ग्रामर आहे तिथून आपण ग्रामर शिकायला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून अगदी लहानातल्या लहान मुलांना देखील बेसिकपासून सर्व ग्रामर अगदी व्यवस्थितरित्या समजेल। म्हणून खूप काही डिटेलमध्ये आता न घेता अगदी बेसिकपासून आपण ग्रामर शिकणार आहोत, जेणेकरून इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यमातल्या सर्व मुलांना सुरुवातीपासून ग्रामर अगदी व्यवस्थित समजेल, हा माझा प्रयत्न असेल। त्यामध्ये पहिला टॉपिक येतो पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो शब्दांच्या जाती। आता मी इथे काय करणार आहे, इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्हींमध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे समजेल, हाच माझा त्यामागचा उद्देश असेल। तर एक जे सेंटेन्स असतं ते खूप साऱ्या शब्दांचा संच असतो, ग्रुप ऑफ वर्ड्स। पण ती जी वर्ड्स असतात ती वर्ड्स वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड केलेले असतात। तर त्या वर्ड्सलाच काय म्हणतात किंवा त्या वर्ड्सच्या जाती असतात, शब्दांच्या काही जाती असतात, त्या कोणत्या कोणत्या, म्हणजे जो शब्द असतात त्याचे जे वेगवेगळे प्रकार असतात तेच आपण आज बघणार आहोत। तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती। तर शब्दांच्या ह्या एकूण 8 जाती असतात। पार्ट्स ऑफ स्पीच टोटल किती असतात? 8। तर पहिला आहे नाउन। नाउन म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण नाम असं म्हणतो। दुसरं प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। तिसरं वर्ब, त्याला मराठीमध्ये म्हणतो क्रियापद। 4 नंबर आहे ॲडजेक्टिव्ह, त्याला विशेषण असं म्हटलं जातं। ॲडवर्ब 5 नंबर, ॲडवर्ब त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं। 6 प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय। 7 कंजक्शन, त्याला मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्यय। आणि 8 शेवटचा पार्ट्स ऑफ स्पीच इंटरजेक्शन, त्याला म्हणतात केवलप्रयोगी अव्यय। अशा ह्या शब्दांच्या टोटल किती जाती आहे? 8 जाती आहे। पार्ट्स ऑफ स्पीच टोटल किती आहे? 8 आहे। तर हे फक्त मी तुम्हाला आता इथे नावं सांगितली। आता जो प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे, जो प्रत्येक एक एक आपण स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल सहित मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। ही फक्त कोणती कोणती पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याची नावं मी आता तुम्हाला इथे दिलेली आहे। त्यातला प्रत्येक पार्ट्स आपण एक्सप्लेन करणार आहोत, आपण त्यामधलं सर्व काही गोष्टी शिकणार आहोत। पार्ट्स ऑफ स्पीचमधला आपला पहिला आहे नाउन, त्याला आपण काय म्हणतो? नाम। इट इज ऑल्सो नोन ॲज नेमिंग वर्ड, ते काय आहे? नेमिंग वर्ड आहे। इट इज द नेम ऑफ द पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग। असं नाव की एखाद्या पर्सनला म्हणजेच एखाद्या व्यक्तीला, प्लेस म्हणजे एखाद्या जागेला, ॲनिमल म्हणजे एखाद्या प्राण्याला किंवा एखादी वस्तू, थिंग्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या किंवा जागेला, ॲनिमल्सला म्हणजेच प्राण्यांना किंवा एखाद्या वस्तूला दिलं गेलेलं नाव, त्यालाच आपण काय म्हणतो? नाउन। म्हणजे नाउन कशाला म्हणतात हे तुम्हाला ह्या डेफिनेशनवरनं लक्षात आलं असेल, समजलं? मग आता आपण ते एक्झाम्पलमध्ये बघूया। रोहित इज अ गुड ॲक्टर। आता मी जे इथं ब्ल्यू कलरमध्ये जे नावं लिहिलेली आहे त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की हे काय आहे? नाउन आहे। रोहित हे कुणाचं नाव आहे? एका मुलाचं नाव आहे, म्हणजेच पर्सन, म्हणजेच एखाद्या मुलाचं, मुलीचं कुठलंही नाव जे असतं त्याला आपण नाउन असं म्हणतो, समजलं? रोहित इज अ गुड ॲक्टर, रोहित हे एका व्यक्तीचं नाव आहे, एका मुलाचं नाव आहे, म्हणून ते काय झालं? नाउन। रोहित इज अ गुड ॲक्टर। आणि ॲक्टर तो कोण आहे? ॲक्टर आहे, म्हणजे ॲक्टर पण काय झालं? नाउनच झालं। आता नाउनमध्ये पण खूप प्रकार असतात की प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, पण ते आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आत्ता आपण बेसिक फक्त पार्ट्स ऑफ स्पीच बघत आहोत, त्यामुळे इथे फक्त नाउन्स कोणते कोणते आहे ते आपण लक्षात घेऊ। त्या नाउन्सचे आणखीन जे प्रकार आहेत ते आपण पुढे शिकणारच आहोत। सेकंड सेंटेन्स आहे दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया। दिल्ली हे काय आहे? एका कंट्रीचं नेम आहे, म्हणजेच ते काय झालं? नाउन झालं। कॅपिटल ऑफ इंडिया, इंडिया हे पण काय आहे? एका कंट्रीचं नेम आहे, म्हणून हे दोन्ही काय झाले? दिल्ली आणि इंडिया हे नाउन झालं।
आलं लक्षात? आपण आता थर्ड सेंटेन्स बघूया. पीकॉक. आता पीकॉक कुणाचं नेम आहे? एक ॲनिमल म्हणजेच एक बर्ड्स. पीकॉक इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. पीकॉक हा बर्ड आहे, नॅशनल बर्ड आहे इंडियाचा. मग तो बर्ड आहे म्हणजेच ते कोण आहे? तो ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे. म्हणजे बर्ड पण काय झालं? हे नाऊनच झालं आणि इंडिया ही कंट्री झाली. म्हणून पीकॉक, बर्ड, इंडिया हे या सेंटेन्समधले काय झाले? नाऊन झाले. आले लक्षात? अगदी सोपं आहे. नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या जागेला किंवा प्राण्यांची, बर्ड्सची जी नेम असतात त्याला. थिंग्स म्हणजे एखादी वस्तू जी नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तू, पण तिलाही काहीतरी नावं असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर टेबल, चेअर हे सर्वांना आपण काय म्हणणार? नाऊन म्हणणार. आले लक्षात? आता आपण सेकंड बघणार आहोत प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम. इट इज यूज इन प्लेस ऑफ नाऊन टू अवॉइड अनप्लेझंट रिपिटेशन. म्हणजे काय? नावाच्या ऐवजी वापरला जातो तो शब्द त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो. जेव्हा आपण नाऊन वापरतो तर प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीविषयी, समजा आपण इन्फॉर्मेशन देतो, एकाच व्यक्तीविषयी आपण इन्फॉर्मेशन देतो किंवा एखादा एसे लिहितो, तर त्या व्यक्तीचंच नाव आपण परत रिपीट करण्यापेक्षा त्याऐवजी, त्या व्यक्तीच्या नावाऐवजी जो शब्द वापरणार आहोत त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतात. समजलं? म्हणजे समजा आपले वडील आहे किंवा आई आहे, त्यांच्याविषयी आपल्याला निबंध लिहायला लावतात. मग आईने हे केलं, माझी आई हे करते, माझी आई ते करते. प्रत्येक वेळेस तो आई हा शब्द रिपीट होण्यापेक्षा आपण काय म्हणणार? बरोबर, तिने हे केलं, तिने ते केलं, ती आज माझ्यासाठी हे करते, ती माझ्यासाठी हे करते. म्हणजेच आईच्या ऐवजी कोणता शब्द वापरला आपण? ती. म्हणजेच ती काय झाला? प्रोनाऊन. लक्षात आलं? प्रोनाऊन म्हणजे काय ते आपण आता इथे एक्झाम्पलमधनं बघूया. सतीश इज अ गुड स्टुडंट. सतीश हा एक चांगला विद्यार्थी आहे. मग सतीश हे काय झालं? नाऊन झालं. मी दोन्ही एक्झाम्पल मुद्दामून लिहिलेले आहे की जेणेकरून नाऊन आणि प्रोनाऊन ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्यामधला फरक लक्षात येईल. सतीश इज अ गुड स्टुडंट. मग सतीश हे काय झालं? नाऊन झालं. पण आता सतीशच्या ऐवजी इथे काय वापरलं? ही. ही म्हणजेच तो, मराठीमध्ये तो. ही इज अ क्लेवर ॲट स्टडीज. तो अभ्यासामध्ये खूप हुशार आहे. म्हणजे तो म्हणजेच कोण? सतीश. आणि सतीश म्हणजेच कोण? तो. आता आलं लक्षात? नाऊन आणि प्रोनाऊन. सतीशच्या ऐवजी इथं काय वापरलं आपण? ही. म्हणजे जेव्हा बॉईज असतात तेव्हा ही वापरतो, गर्ल्स असेल तर शी वापरतो. ते प्रोनाऊनमध्ये पण आपण कोणत्या गोष्टींसाठी काय काय वापरतो यासाठीही पुढे आपण एकूण एक आपण प्रत्येक व्हिडिओ असा डिटेलमध्ये घेणार आहोत. आता तुम्ही हे सगळं फक्त बेसिक लक्षात घ्या. सेकंड एक्झाम्पल आहे सानिया ओपन द विंडो. सानियाने काय केली? विंडो म्हणजे खिडकी ओपन केली. शी वॉज फीलिंग हॉट. शी म्हणजेच कोण? सानिया. सानिया हे नाऊन झालं आणि शी काय झालं? प्रोनाऊन. राईट. शी वॉज फीलिंग हॉट. तिला गरम होत होतं म्हणून तिने काय केली? खिडकी ओपन केली. ती म्हणजेच कोण? सानिया. सानिया म्हणजेच कोण? शी. म्हणजे सानिया हे नाऊन झालं आणि शी हे काय झालं? प्रोनाऊन झालं. आता तुम्हाला नाऊन आणि प्रोनाऊन ह्या दोन गोष्टी चांगल्याच प्रकारे लक्षात आल्या असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन आणि प्रोनाऊन बघितलं. आता त्या पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि समजला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा.